ओम साईराम. आजचा दिवस 5वा आणि अजून आंघोळ नाही आली माझी. आता फ्रेश होतोय, आंघोळ करून भेटतोय तुम्हाला. आणि जरा तब्येत पण डाऊन आहे, त्यामुळे काय जास्त बोलायला नाही जमणार. तर भेटतो तुम्हाला आता फ्रेश होऊन नाश्ता करायला. या नाश्ता करायला. एक बाजूला नाश्ता चालू आहे, एक बाजूला प्लेइंग पण. हटमाळ शततात डतो न थाई दर्शन तुझं मी घेतो. हटमाळ शततात. चला नाश्ता करून घेतो आणि मग भेटतो मला. माझ्या मुंबईच्या बांधवानी सच्चिदानंद अप्पानी, माझ्या मुंबईच्या बांधवानी सजविली बोलते सजविली डोंगराच्या पोरानी. हे हॉटेलचे मालक आणि यांनी पालखी थांबवली सर्वांना चाय पिण्यासाठी. हर्षद दादा काय बोलता? काय ना आता या मालकाने आपल्याला शास्त्री थांबवले इथे आणि असं आपण आता आपल्याला खूप असे चाय नाश्ता जाम आग्रह करतात आपल्याला. आणि आता आपण आलेफाट्याच्या अलीकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आता आपण तिकडे जेवू आणि आता 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण इथून आता प्रस्ताव होऊ आपण. चला पालखी पण उचललेली आहे, आता पुढचा प्रवास. तू तारी सिरे दुनिया सारी, तू तारी सिरे दुनिया सारी, तू तारी सिरे दुनिया सारी. तुला आवडते साई फाटकी चादर गोधडी, तुला आवडते साई फाटकी चादर गोधडी. तुझी बसण्याची जागा तुझी ती सावडी. आमच्या मागे एक रोज काहीतरी नवीन नवीन लपड आहे. आता जो वरचा टॉप आहे त्याच्यातनं दूर निघालाय, हा वरती आहे त्याच्यात. त्यासाठी पेट्रोल पंपावर थांबलोय. बघू आता, जमला तर खोलू, नाही जमला तर मग काहीतरी ऍडजस्ट करावंच लागेल. समजतंय रे. हे बघा टॉप उडवल्यान इकडे होऊन बसल्यान. टॉप उडवणारा गेलाय बाथरूम साठी. कायच नव्हता. चला मित्रांनो, जिथं आपला जेवण आहे तिथं पालखी पोचलेली आहे आणि पालखी सोबत हे श्वान पण आलेले आहेत. ही बघा पालखी. तर आज काय उपवास असल्यामुळे काय सर्वच लोक जेवतील असं नाहीये, काहीकांचा उपवास आहे आणि जे जेवणारे आहेत त्यांच्यासाठी जेवण पण बनवलं आहे. तर चला भेटतोय जेवता जेवता तुम्हाला. बोल. मित्रांनो एका बाजूला उपासवाले बसलेत आणि
एका बाजूला हे जेवणाचे खूप बनते. आपल्याकडे आज खिचडी बनवली आणि उपासवाल्यांसाठी वेफर्स, ऍपल असे आहेत. आजची वस्ती आपली मोठा वस्ती आपली बोटा गावला आहे. तर अंतर खूप आहे तरी पण आता इथनं आपण जेवण वगैरे करून लवकरच निघायचा प्रयत्न करू. आणि आळे फाट्याच्या पुढे आपला चहाचा ब्रेक आहे. ओके, ओके. इकडे आले दिवस सारखंच, एक दिवस उपास ठेवायची माहिती नाही याला. मदर का कॉल आया है. डाकू मंगल सिंग. ये धूप से बचाने के लिए चीज है. यहाँ पर बहुत धूप लगती है, आगे पीछे से धुआं निकलता है. हे बघ, आपण जायला पाहिजे. आहे का काही टेन्शन? टेन्शन काय नाही, खोकला भरपूर आहे. टेन्शन एकच, आपण चालत राहायचं, सकाळी 6 वाजता उठायचं, सकाळपासून एकच ध्यास, चहा पियाचा चहा प्यायचा आणि चालत राहायचं. नाश्ता करायचा, चालत राहायचं. जेव्हा जेवायचं, 5 मिनिटं बसायचं, चालत राहायचं. संध्याकाळी वापस तोच, चाय प्यायचा, चालत राहायचं. असं वाटतं चालत चालतात बाबा. ही मोठी समस्या आहे. अध्यक्षाची मीटिंग घ्यायला लागेल. संध्याकाळ झालेली आहे आणि आपण पण जरा स्टॉप घेतलाय. पालखी मागच्या साईडला आहे आणि इथनच एक टर्न आहे आपल्याला जायला, जिथं आपली वस्ती आहे. थोडे पुढंच आहे टर्न, म्हणून आपण थोडा मागे थांबलो येऊन. आणि हे बघा, जसा मोठा बिझनेस चालू आहे रमी, आणि माझ्या बॅक साईडला आहे वीर. त्यात इतक्या बॉटल टाकलेत. एक धक्का मारू का तुला? आणि आपण पण आता थोडा टाइमपास करू. बॅक साईडला जो शेत दिसतोय ना, तो आपला नाहीये वावर. आपण पण इथं उष्ण झालोय. तर चला थोडं टाइमपास करू, मग निघू आपल्या पुढच्या प्रवासाला. आणि आजची वस्ती आहे बोटा गाव. शंकराचं मंदिर आहे तिथे. आज आपण त्या मार्केटमध्ये पण असंच जाणार आहोत रात्री. दरवर्षी येतो, दरवर्षी जातो. तर हे बघा, अशी लोक असतात इथे घाण करायला येतात. तर चला भेटूया आपण पुढे. पालखी पोचलेली आहे वस्तीच्या ठिकाणी. ह्या मंदिरात वस्ती आतमध्ये खूप मोठा हॉल आहे आणि इथे शंकराची पिंड आहे स्वयंभू. तर चला आपण जाऊया जरा मार्केटमध्ये, असंच फिरून येऊ, टाइमपास करून येऊ जरा. तोपर्यंत जेवायला पण रेडी होईल आणि मग भेटू आपण थोड्या वेळातच. तोपर्यंत जातो आता मार्केटमध्ये. आलो होतो मार्केट पेराला, पूर्ण मार्केट बंद झालंय. कशाला काय बोलतं, 8 वाजला ना तर खपा समाप्त झाली इकडे. आपल्या पूर्ण मार्केट बंद झालंय. थोडीफार दुकानं चालू आहेत, नाहीतर फुल मार्केट असतो इथं. सभा बरखास्त. आता इथनच काहीतरी खायला घेऊन जाऊ थोडाफार, आणि मग जाऊन चुपचाप जेवू. पूर्ण मार्केट बंद आहे. चला जेवून घेऊया. हे बघा कसे लवकरच येऊन बसलेत जेवायला. कुठे गेला? तुलाच तर शोधी होतो. जा रे, लवकरच बसले म्हणजे. आता जेवायला बनवून झाला, दाल तडका आणि गवार बटाटा आणि थोडासा राईस घातली आणि भाकरी. मामा हाय हाय हाय. जय महाराष्ट्र. सगळ्यात लाईनीत आले. हर्षल झालं, थंडी लागली बघा. भाजी घे ना.
मी काका बात वाढतं बस बस एकदम बस झोपत लागेल आता डायरेक्ट. मित्रांनो जेवण झालेलं आहे आपला. आता जाऊ आपण आपल्या बेडरूम मध्ये, ओम साईराम बोलू आणि झोपून जाऊ आणि भेटू आपण उद्या याच जोश मध्ये, उद्या सकाळी नवीन ब्लॉग मध्ये. तर चला, गुड नाईट, ओम साईराम.